नमस्कार मंडळी, मी कोमल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर श्रीच्या पप्पांना बाय बाय करून आम्ही निघालेलो आहोत सीवूड मॉलमध्ये आणि ते निघाले होते दादरला सभा होती ती अटेंड करण्यासाठी. तर लेट्स सी. तर सीवूड स्टेशनला पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्याबरोबरच हा मॉल चालू होतो. तर मॉलमध्ये एंटर केल्याबरोबर ना मला तिथे एक तनिष्कचं शॉप दिसलं आणि तिथे ना मला हे ब्रेसलेट खूप जास्त आवडले. तर मी नेक्स्ट टाइम गेली ना तर नक्की बाय करेन. थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथे ऑथेंटिक गोष्टींचं एक शॉप आहे. तिथे खूप साऱ्या होम डेकोरच्या वस्तू आहेत आणि खरंच कोणी इंटरेस्टेड असेल ना तर नक्की विजिट करा. तुम्हाला जे हवं ना ते भेटून जाईल. तर मॉलमध्ये एंटर केलं आणि त्याच्यानंतर तिथे एक गेमिंग चालू होती. तर मी म्हटलं चला आज काही तुपाने करते म्हणून मी पण पार्टिसिपेट केलं आणि खरंच मला एक कुपन भेटलं स्नोवर्डचं. त्यानंतर पुढे आम्ही H&M मध्ये गेलो आणि तिथे इतक्या गोष्टी महाग आहेत ना तर माझ्या बहिणीने एक जोकच केला तिकडे जाऊन. हा 800 रुपीजचा कडा होता समथिंग. त्याला काय बोलते ते ऐका. त्याला बोलते बँगल ठेवायचं. दिस इज ब्रेसलेट यार. इज्जत घालवतात. आणि पूर्ण मॉल ना क्लोथिंग, मेकअप प्रोडक्ट आणि बाकीच्या वस्तूंनी भरलेलं आहे. तिथे असं बघण्यासारखं काही नाही आहे, सगळे शॉपच आहेत. तर आम्ही सगळीकडे विंडो शॉपिंग केली आणि गेम झोनमध्ये गेलो. तिथे श्रीने खूप जास्त मजा केली. छान छान गेम म्हणजे खरोखरमध्ये नाही खेळला पण त्याने नवीन एक्सपिरियन्स घेतला आणि त्याला ते खूप आवडलं. पण त्याच्याबरोबर लहान झालो होतो आणि खरंच कधीतरी मुलांना असं बाहेर घेऊन आलं पाहिजे कारण की ना त्यांना पण आणि आपल्याला पण खूप फ्रेश वाटतं. तर मम्मीला आणि मामीला पण पहिल्यांदाच मॉलमध्ये घेऊन आलो होतो. त्यांची पण सारखी तक्रार असते की तुम्हीच फिरता आणि आम्हाला कुठे घेऊन जात नाही म्हणून हा प्लॅन केला होता. तर त्यांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं आणि मस्त फिरल्या आणि तिथे घेण्यासारखं काहीच नव्हतं कारण की सगळं एक्सपेन्सिव्ह होतं. तर आम्ही नुसतं विंडो शॉपिंग केली होती. त्यानंतर मॉल फिरून फिरून पाय दुखले म्हणून काहीतरी खाण्यासाठी गेलो. मॅगडीमध्ये खाल्लं आणि घरी आलो. तर असा गेला आमचा दिवस. बाय.